मराठी लघुलेखन 100 शब्द प्रति मिनिट. 5 सेकंड. स्टार्ट. राज्यातील अवर्षण प्रवण क्षेत्र निश्चित करून त्या क्षेत्राच्या विकासासाठी दीर्घकालीन उपाययोजना सुचविण्यासाठी सभागृहाचे सन्माननीय सदस्य डॉक्टर वै. सुब्रमण्यम यांच्या अध्यक्षतेखाली शासनाने एक समिती नेमली आहे. अवर्षण प्रवण भागाच्या कायमच्या विकासासाठी उपयुक्त अशा योजना त्या समितीच्या अहवालावरून शासनाला हाती घेता येतील अशी आशा आहे. परिच्छेद. नवीन उपसा सिंचन योजना शासकीय खर्चाच्या हाती घेण्यात येऊ नयेत असे शासनाने 1978 साली ठरविले होते. तथापि काही अवर्षण प्रवण भागात नेहमी जाणवणारी पिण्याच्या पाण्याची टंचाई, आंतरराज्य लवादाने मंजूर केलेल्या पाण्याचा पूर्ण वापर होण्याची आवश्यकता, प्रकल्पग्रस्तांच्या पुनर्वसनासाठी उपसा सिंचनाची गरज यांचा विचार करून मोठा उपसा सिंचन योजना अपवाद म्हणून शासकीय खर्चाने घेण्याचे ठरविले आहे. अशा योजना मुख्यतः दुष्काळी भाग, आदिवासी भाग व डोंगराळ भागात राबविण्यात येतील. तसेच ज्या भागात पाणी नाही आणि पावसाचे प्रमाण सरासरी 375 मिलीमीटरपेक्षा कमी असते आणि ज्या ठिकाणी वर्षानुवर्षे टँकरने पाण्याचा पुरवठा करण्याची आवश्यकता भासते व पाण्याच्या अभावी भविष्य काळात लोक गाव सोडून जातील अशी परिस्थिती होण्याची शक्यता असते, अशा ठिकाणी उपसा सिंचन योजनांना प्राधान्य देण्यात येईल. तसेच आंतरराज्य लवादामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीला अनुसरून आपल्या राज्यात अशा पाण्याचा जास्तीत जास्त वापर करण्याच्या दृष्टीने शक्य असलेल्या उपसा सिंचन योजना देखील हाती घेण्यात येतील. त्याचप्रमाणे प्रकल्पग्रस्तांचे पुनर्वसन करण्याकरिता उपसा सिंचन योजना होत असतील तर त्याही घेण्यात येतील. पूर्वीप्रमाणेच प्रवाही सिंचन योजनांना अग्रक्रम राहील आणि सहकारी व खाजगी उपसा सिंचन योजनांनाही प्रोत्साहन देण्यात येईल. परिच्छेद. आपल्या योजनांतर्गत कार्यक्रमात पाटबंधाऱ्याच्या सोयीच्या विकासास अग्रक्रम आहे. जून 1983 पर्यंत मोठा, माध्यम व राज्य क्षेत्रातील लहान प्रकल्पाद्वारे 20.65 लाख हेक्टर्स एवढी एकूण सिंचन क्षमता निर्माण करण्यात आली होती आणि जून 1984 पर्यंत ती आणखी 1.25 लाख हेक्टर्सने वाढेल अशी अपेक्षा आहे. परिच्छेद. ऑक्टोबर 1983 पासून सुरू झालेल्या महाराष्ट्र पाणी वापर या प्रकल्पाखाली कालव्यांच्या टोकाकडील क्षेत्रास उपलब्ध असलेल्या पाण्याच्या वापरात सुधारणा करून देण्याच्या दृष्टीने शेतकऱ्यांना सिंचन तंत्राबद्दल शिक्षण देण्याचे योजले आहे. या प्रकल्पामुळे सुमारे 95,000 हेक्टर्स क्षेत्राला फायदा मिळेल.